बारामतीतून मागणी झाली विधानसभा लढायची. हर्षवर्धन सपकाळ दिल्लीशी बोलले, दिल्लीने उमेदवार दिला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी सुरू झाली की माघार घ्या. बारामतीतले काही नेते दिल्लीशी बोलले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी माघार घेतली. या माघारीच्या संदर्भामध्ये संसद विवेक बुद्धीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. कुठेही गेम फिरला, कुणी कुणाशी बोलला, हा अजिबात या संदर्भातला कार्यकारण भाव नाही. हे मी सविनय या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आम्ही या ठिकाणी लढतोय हे देखील आम्ही अत्यंत सविनय पद्धतीने आमच्या मित्रपक्षांना सांगितलं होतं आणि आलेल्या सर्व विनंती आम्ही घेतलेली भूमिका आणि त्यानंतर अचानक जो आमच्याकडे विनंतीचा ओघ वाढला तो थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत, अर्थात मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा जो वैचारिक विरोध आहे त्या अनुषंगाने या प्रक्रियेत त्याचा कुठलाही संबंध नाही. आता जे सर्व आलेले जे फोन कॉल्स होते, विनंती होती, ही मला पक्षाच्या पटलावर ठेवणं कुठेतरी एकटा प्राप्त होतं. त्यामुळे अजितदादा राष्ट्रवादी गटाकडून आलेल्या सर्व विनंतीच्या अनुषंगाने मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व आदरणीय नेत्यांशी, माझ्या सहकार्याशी मी चर्चा केली आणि त्या चर्चेतून निघालेला जो एक सूर होता, सूर नव्हे तर त्या चर्चेतून आमचा निर्णय हा होता की त्याच्या खरंच विनंती असेल आणि त्या विनंतीच्या मागची पार्श्वभूमी जर अंमली असेल, कुठल्या प्रकारचा त्यामध्ये अभिनिवेश नसेल तर विचार करायला काही हरकत नाही. पुढे आपल्याला ही निवडणूक जरूर तिथे लढली पाहिजे ही भूमिकेचं सरसकट माझ्या सगळ्या नेत्यांनी त्याचं समर्थन केलं आणि सर्व नेत्यांनी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नेत्यांनी सांगितलं की जर उमेदवारी कायम ठेवायची असेल तर आपण पूर्ण ताकदीनिशी लढू. आम्ही सर्व पक्षासोबत आहोत. ही एकंदरीत पक्षांतर्गत झालेली चर्चा आणि त्याच्यामध्ये कुठलाही इतरत्र कुठलाही प्रभाव या चर्चेमध्ये नव्हता. विशेषकर राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत